आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढ्या मोकळ्या रस्त्यावरती हा पंखा इथे काय करतोय? तर मंडळी, तो पंखा कोणीतरी तिथे फेकण्यासाठी ठेवलेला आहे. जपानमध्ये ओव्हरसाइज कचरा जर तुम्हाला फेकायचा असेल तर तुम्हाला एक स्पेसिफिक प्रोसेस फॉलो करावी लागते. जसं की तुम्ही त्या पंख्यावर बघत असाल, गुलाबी रंगाचं एक स्टिकर चिकटवलंय. कन्व्हिनियन्स स्टोअर मधनं तुम्हाला ओव्हरसाइज गार्बेजचं स्टिकर विकत घ्यायचंय, ज्याची प्राइस 200 येन अशी आहे. त्यानंतर ते स्टिकर तुम्हाला त्या वस्तूवर चिकटवायचंय आणि जवळच्या ओव्हरसाइज गार्बेज सेंटरला संपर्क करायचा आहे, किंवा तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन पण करू शकता. आणि त्यानंतर एक ठराविक वेळ ठरवून आणि पिकअप लोकेशन ठरवून तुम्हाला एक अपॉइंटमेंट बुक करायची. त्यानंतर ती मंडळी येणार आणि त्या जागेवरनं तुमचा कचरा उचलून घेऊन जाणार. पण जर हेच तुम्ही ही प्रोसेस फॉलो केली नाही, जसं की तुम्ही आता बघत असाल कुणीतरी इथे हा कचरा आणून ठेवलाय, तर त्यावरती तुम्हाला एक नोटीस बजावली जाते, तुम्हाला तो दंड आकारला जातो आणि आहे त्या प्रोसेस